प्रीती खंडागळे, आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। जंतर मंतरवरील आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीने आता पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसीय बैठकीचे आयोजन केलंय। अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीत E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली। E20 इंधनाच्या विरोधात मोठे आंदोलन छेडण्याची शक्यता असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले। अभिजित दिपके यांनी सीजेपी हा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नसून जनतेच्या प्रश्नांसाठी दबाव गट म्हणूनच काम करणार असल्याचं स्पष्ट केलं। तसेच झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत गरज पडल्यास स्वतःही आंदोलनात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आज आम्ही 2 दिवसाचं आमचं जे एका प्रकारे जे कॉकरोच कॉन्क्लेव्ह आहे त्याची सुरुवात करतोय, जिथं आमचा पुढचा रोडमॅप काय आहे, पूर्ण देशभरात आमचं संघटन कसं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही चर्चा करणार आहे। कारण की जंतर मंतरचं जे आंदोलन झालं त्याला देशभरातून समर्थन भेटलेलं होतं आणि इतक्या मोठ्या विजयानंतर आमच्या जबाबदारी सोबत लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत। तर त्यासाठी पूर्ण देशभरात संघटन कसं आमचं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही आता काही निर्णय करणार आहे, काही चर्चा करणार आहे आणि त्यासोबतच एकंदरीत पुढचा एक रफ रोडमॅप काय असला पाहिजे त्यावरही आम्ही चर्चा करू। गुंगीगुडिया वादावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत संयमित भूमिका मांडली। मोठी जबाबदारी अचानक स्वीकारल्यानंतर कामकाजात स्थिर होण्यासाठी वेळ लागतो। सुनेत्रा पवार भविष्यात चांगले काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी वेळेत निर्णय घेणं आणि ठाम भूमिका मांडणं आवश्यक असल्याचं सांगितलं। महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरणं योग्य नसल्याचं स्पष्ट करत राजकारणात मतभेद असले तरी महिलांचा सन्मान कायम राखला पाहिजे असं शिंदे म्हणाले। यावेळी त्यांनी संजय काकडे यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी अनेकांना राजकारणात मोठं केलं असून त्यांना सल्ला देण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचं म्हटलंय। तसेच अजित पवार अपघात प्रकरणाचा अहवाल लवकर जाहीर करून सत्य समोर आणावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। पक्षाची भूमिका जी आहे त्यामध्ये मी आपल्याला स्पष्ट सांगतो, एखाद्या गृहिणीवर अचानक जबाबदारी आली, एखाद्या भगिनीवर अचानक जबाबदारी जर आली तर ती जबाबदारी पेलताना किंवा ती जबाबदारी स्वीकारताना थोडा वेळ लागतो। मला वाटतं की सर्वांशी समजून घेऊन वेळ घेऊन ते निश्चितपणाने चांगलं काम करतील अशी अपेक्षा आमची पण आहे आणि त्यामुळे मला वाटतं की लगेच त्याच्यावर चर्चा करणे आणि मला विनंती आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा किंवा पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या आमदार मंत्र्यांना सुद्धा की सुनेत्रा वहिनींना स्वतः निर्णय घेतले तर ते मीडियाच्या समोर हे जो निर्णय घेतात त्यांना घेतला तर तो मला वाटतं बाकीच्यांना संधी मिळणार नाही। पण सुनेत्रा वहिनी आता ज्या पद्धतीने काम करतायत, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, उशीर लागेल पण ते काम करण्याच्या संदर्भात सक्षमतेने काम करतात। मुंबईतील महापौर बंगल्याच्या कथित निविदेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केलं की संबंधित निविदा ही महापौर बंगल्यासाठी नसून हेरिटेज विभागामार्फत राणीच्या बागेच्या कामासाठी काढण्यात आली होती। विरोधी पक्षाला प्रत्येक गोष्टीत महापौरच दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली। तसेच हा गैरसमज लक्षात आल्यानंतर संबंधित निविदा रद्द करण्याचे निर्देश विभागाला दिल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांची चूक असल्याचा आरोप केलाय। महापौरांनी गटनेत्यांची बैठक बोलावून निर्णय घ्यायला हवा होता असं सांगत त्यांनी या प्रकरणाची आयुक्तांकडे तक्रार करणार असून आवश्यक असल्यास न्यायालयातही दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। गोंधळ केलेला आहे माझं, बरोबर आहे। मी आताच त्रिपाठींजी सकाळी बोलले, ते म्हणाले ती चूक झाली आमच्याकडनं मॅडम, आम्ही ते राणी हेरिटेज बंगल्याच्या बाजूचा परिसर आम्ही म्हटलेला आहे, तुमच्या बंगल्याचा कुठेच संबंध नाही। तर त्यांनी सांगितलं मी त्याचं पत्र लगेच ते मी जाहीर करतो आणि ते जसं पत्र आलं तर माझ्या प्रेस नोटवरती किंवा माझ्या महापौर पेजवरून तेही तुम्हाला रिलीज केलं जाईल। गंभीर चूक 100% आहे। याच्यावरती माझी सकाळी उद्यान अधीक्षक त्यांच्याशी बोलणं पण झालं की तुम्ही तर त्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम ही चूक जर असेल तर ही आम्ही मान्य करतो, परंतु आम्हाला हेच म्हणायचं होतं की हेरिटेज बंगल्याला लागून असलेल्या परिसरामध्ये असलेले साऊंड बॅरियर्स बघा, एक लक्षात घ्या, राणी हेरिटेज बंगला महापौरचा आणि राणीचा बाग त्याच्यामध्ये जी वॉल आहे त्या वॉलला त्यांना साऊंड बॅरियर घालायचे होते, त्याच्यामध्ये ते राणीच्या बागेचं काम होतं पूर्ण, तर तो विषय ह्याच्यामध्ये आलेला आहे साऊंड बॅरियरचा। तर त्याच्यामुळे हा विषय राणीचा बागेचा, पण त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख जो आहे
तो हेरिटेज बंगलेचा केल्यामुळे हा सगळा गोंधळ आणि घोळ निर्माण झालेला आहे. मी टेंडर मागे घेते याचा अर्थ तुम्ही काहीतरी केलंय असं जे कोण दाखवू इच्छित आहे हे अधिकाऱ्यांना अधिकार नाहीये. या अधिकाऱ्यांवरती महापौरांनी कारवाई काय करणार, कसं चुकलं? अख्खी ही बातमी नुसती मुंबई किंवा महाराष्ट्रापुरती राहत नाही. मुंबईच्या महापौर या जागतिक लेवलला येतं तेव्हा आदित्य ठाकरे बालबुद्धीचे आहेत वगैरे असंही बोलणं आणि मग टेंडर मागे घेणं, मग त्याच्यानं तुमची बालबुद्धी दिसते. मला असं वाटतं महापौरांना अजूनही वेळ गेलेली नाहीये. सगळ्या गटनेत्यांना विश्वासात घ्या. हे कोण कारस्थानं करतायत, हे अजून कुठून करतायत मलाही नाही माहितीये आणि मला या गोष्टीचा प्रचंड राग आहे. प्रशासनाने असं जर चुकीचं आणलं असेल, महापौरांनी इन्क्वायरी लावली असेल नाही, पण मी याची पूर्ण आता हे करणार आणि महापौरांनी त्यावेळेला मात्र अशा गोष्टीला प्रशासनाला पाठीशी घातलं नाही पाहिजे. विनायक राऊत विरुद्ध गिरिजा राऊत कौटुंबिक प्रकरणाचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ठाणे न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आता उद्या न्यायालय आपला निर्णय देणार आहे. या निकालानंतर विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला अटकेपासून संरक्षण मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. दिशा सालियन प्रकरणात मुलीला न्याय मिळावा या मागणीवर सतीश सालियन ठाम असून त्यांनी पुन्हा न्यायालयाकडे अपेक्षा व्यक्त केली आहे. सतीश सालियन यांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून ते विविध स्तरांवर न्यायासाठी प्रयत्न करतात. अलीकडील सुनावणी दरम्यान न्यायालयाने जर कोणी तक्रार देत असेल तर तक्रार दाखल करण्यास काय अडचण आहे असं निरीक्षण नोंदवल्याचं त्यांनी सांगितलं. या निरीक्षणामुळे आपल्याला पुन्हा नवी आशा मिळाल्याचं सतीश सालियन यांनी म्हटलं असून आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आणि त्यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी बघूयात. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाची टिप्पणी केल्यानंतर पुन्हा एकदा त्या प्रकरणाला कलटणी मिळाली आहे. या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. न्यायप्रविष्ट या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे नावे देखील समोर आले होते आणि त्यांच्यावर कारवाईची सातत्याने मागणी दिशा सालियनच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात येत होती. आज आपल्या या सोबत बोलण्यासाठी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आपल्या सोबत आहे. त्याचबरोबर या पूर्ण प्रकरणाचा न्यायालयीन लढा देणारे वकील ॲडव्होकेट ओझा हे आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमकं या प्रकरणामध्ये आता सध्या परिस्थिती काय आहे आणि दिशा सालियन यांची मृत्यू संदर्भात त्यांच्या कुटुंबाचं काय म्हणणं आहे. सतीशजी, तुमचं आवाज इंडियामध्ये स्वागत आहे. गेले अनेक वर्ष आज झालेले आहे, मात्र तुमच्या मुलीचा जो न्यायासाठी तुमची जी लढा आहे तो अद्यापही संपलेला नाहीये. त्यावर आता तुमच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? मी हैराण झालो. 6 वर्ष झाली अजून मला न्याय भेटला नाही. मला अक्षरी वाटतंय असं कसं चाललं आपला इंडियाचा न्यायालय. तसं हे प्रतिक्रिया आहे माझ्या. कोर्टामध्ये हे तुम्ही वारंवार ह्या प्रकरणाला तपास करण्यात यावा या संदर्भात अनेकदा तुम्ही राज्य सरकार असो किंवा न्यायालयीन लढा ह्या तुम्ही सातत्याने लढत आहात. मात्र हे सुरू असताना देखील तुम्हाला न्याय अद्याप मिळत नाहीये. तर का मिळत नाहीये? आणि आता तुमची एक मुलगी तुमची करती घरातली होती ती आता नाहीये, तर सध्या तुमची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे? सध्या फार बिकट आहे, त्रास होतोय, तरी चाललंय, धक्का मारून चाललंय असं आहे. तुम्ही ह्या प्रकरणामध्ये तपासासंदर्भात अनेक लोकांचे नावं घेतले होते. पहिले तुम्ही त्या प्रकरणाशी संलग्नित आदित्य ठाकरे असो शिवसेनेचे किंवा अनेक लोकांची त्या हाय प्रोफाईल लोकांचे नावं होते. तर नेमकं काय ती घटना होती आणि त्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे? ते रेप केलेलं आहे आणि मर्डर केलेलं आहे ते माहिती आहे मला. आणि त्याचे प्रूफ पण आहे आमच्याकडे प्रूफ आहे त्यांच्याकडे. म्हणून आम्हाला कॉन्फिडन्स आहे. आम्हाला कोर्टाने आम्हाला चान्स दिला पुढे यायचं. आम्ही सगळं प्रूव्ह करून टाकतो. एक 10-15 दिवसात प्रूफ होईल, सगळं प्रूव्ह होणार.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधातील कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुलुंड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं. युवा नेते सिद्धार्थ मोकळ यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांना हे निवेदन देण्यात आलं. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या संबंधित पोस्ट आणि व्हिडिओची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधितांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिद्धार्थ मोकळ यांनी दिला आहे. आमच्या मागण्या अशा आहे की काँग्रेसला विसर पडलेला आहे. मागचा इतिहास जर काँग्रेसने नाही का बघितला ना तर नाही का त्यामध्ये असं आहे की इंदिरा गांधीजींना पण नाही का गुंगी गुडिया म्हणून नाही का असा उल्लेख केला होता. तर नाही का गुंगी गुडिया नीच इतिहास रचला होता. जर नाही का हे काँग्रेसला जर नाही का विसर पडला असेल तर आम्हाला नाही का त्यांच्यावर नाही का एक इंदिरा गांधीचा फोटो आहे ना त्यांच्या नाही का सगळ्या कार्यालयामध्ये नाही का द्यायचं आमची इच्छा आहे. आणि त्या हिशोबाने जर नाही का राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर जर नाही का असे गुंगी गुडिया म्हणून नाही का असा जो उल्लेख करत असेल तर काँग्रेसचा आम्ही निषेध करतो. आणि नाही का तात्काळ ज्या नेत्यांनी आणि ज्या कार्यकर्त्यांनी नाही का त्यांच्यावर नाही का आक्षेप केला आहे त्यांच्यावर पहिला प्रथमतः नाही का गुन्हा दाखल करण्यात यावं आणि त्यांच्यावर कायद्याच्या नाही का चौकटीमध्ये बसून हा गुन्हा दाखल करण्यात यावा. मुंबईतील वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर एका तरुणामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तरुण अचानक ट्रॅकवर उतरला आणि तिथून हटण्यास नकार दिला. माहिती मिळताच पश्चिम रेल्वेने खबरदारी म्हणून संबंधित मार्गावरील लोकल वाहतूक काही काळ थांबवली. घटनास्थळी दाखल झालेल्या आरपीएफ जवान आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून तरुणाला सुरक्षितपणे ट्रॅकवरून बाहेर काढलं. या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे काही काळ उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून अनेक लोकल उशिराने धावल्या. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना रेल्वे ट्रॅकवरून उतरू नये आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तारापूर एमआयडीसीतील अर्था एंटरप्राइजेस E65 या केमिकल उत्पादन करणाऱ्या कंपनीत कॅबिनच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक आग लागली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. घटना घडताच कंपनीतील कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक सुरक्षा आणि कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलाय. सह्याद्री परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला असून पाण्यासोबत दगड वाहून येण्याची शक्यता आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाने हा निर्णय घेतलाय. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.